अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील माजी सैनिक महेश भिवसेन झेंडे यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। पोलिसांनी त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। माजी सैनिक महेश झेंडे यांचा आरोप आहे की बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांनी आरोपी मच्छिंद्र सुभाष झेंडे यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना आणि त्यांचा भाऊ योगेश झेंडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे। दिनांक 7 जुलै रोजी दाखल झालेल्या FIR मध्ये त्यांचे नाव हेतू परस्पर समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। या प्रकरणातील CDR, SDR, टॉवर लोकेशन, व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजेसची तपासणी करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। तसेच FIR मधून निर्दोष व्यक्तींची नावे वगळून खऱ्या गुन्हेगारांची नावे निश्चित करावी असेही त्यांनी सांगितले आहे। या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। महेश भिवसेन झेंडे, राहणार चिखली, तालुका श्रीगोंदा, एक मी माजी सैनिक आहे। 6/7/2025 रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांनी माझ्यावर 307 खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याबद्दल मी जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता। त्यावर डेप्युटीकडून चौकशी झालेली आहे। ही चौकशी मोगम स्वरूपात झालेली आहे। त्यावर त्यांच्या सांगण्यावरून हा मजकूर खोटा आहे असे सांगण्यात आलेले आहे। तर त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध मी आज रोजी जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे। बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नारायण भंडारी यांच्यावर वर्तमानपत्रात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत आणि यापूर्वी भरपूर यांच्यावर तक्रारी आहेत। त्यामुळे जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर यांनी या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी माझी मागणी आहे। जर मागणी मान्य न झाल्यास काय करणार? तसेच मागणी मान्य न झाल्यास मी IG ऑफिस नाशिक यांच्याकडे उपोषणाला बसणार आहे पुढील याच्यासाठी। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।